मुंबईत आयोजित पोलाद उद्योगासंबंधी 6व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद जोशी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तर पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले विचार मांडले। केंद्र सरकारने पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात दिलेल्या प्रोत्साहनामुळे गेल्या 10 वर्षात भारतीय रेल्वेमध्ये पोलादाची मागणी अनेक पटींनी वाढली आहे, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। गेल्या 10 वर्षात 2 लाख मालडबे आणि 5,700 रेल्वे डब्यांची निर्मिती करण्यात आली। तसंच गेल्या 10 वर्षात 34,000 किमी रेल्वे मार्ग आणि 46,000 किमी इतकं विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे, अशी माहिती त्यांनी दिली। भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळी पोलाद क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण व्हावा असा संकल्प पोलाद उद्योगानं करावा, असं आवाहन गोयल यांनी केलं। आज भारत पोलाद क्षेत्रातला जगातला दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे। विकसित भारताच्या उद्दिष्टात पोलादाची भूमिका महत्त्वाची असेल, मात्र या उद्योगानं परवडणारी लॉजिस्टिक व्यवस्था आणि कार्बनमुक्त व्यवसायाकडे लक्ष द्यावं, असं त्यांनी सांगितलं। 2030 पर्यंत 300 दशलक्ष मेट्रिक टन पोलाद देशाला लागणार आहे, त्यानुसार आपलं लक्ष्य निश्चित केलं जावं, असं गोयल म्हणाले। पोलाद हा आपला अत्याधुनिक अर्थरचनेचा पाया आहे, असं प्रल्हाद जोशी यावेळी म्हणाले। हरित पोलाद ही केवळ एक तांत्रिक उपलब्धी नाही, तर या क्षेत्रातलं मोठं धोरणात्मक परिवर्तन आहे, असं जोशी म्हणाले। पोलाद क्षेत्रातल्या सर्व उद्योजकांनी भारताला हरित पोलादाची राजधानी बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं। देशात विक्रमी पोलाद उत्पादन होत आहे, असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं। सरकारनं या क्षेत्रावरचं नियंत्रण कमी केलं असून त्याचा लाभ उद्योगांना होत असल्याचं प्रधान म्हणाले।